नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. दोडामार्ग वसतिगृह नजीक भले मोठ्या वडाच्या झाडाची फांदी पडून दोडामार्ग आई मार्ग ठप्प, पर्यायी मार्ग वाहनधारकांना दिलासा. 2 जण थोडक्यात बचावले, वीज पुरवठा खंडित. दोडामार्ग येथील वसतिगृह नजीक गेल्या कित्येक वर्षापासून दिमाखने उभ्या असलेल्या तसेच खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी सावलीचा आधार वटपौर्णिमा दिवस महिलांना वटपूजा करणे तसेच 7 फेरे घेण्यासाठी सोयीचे ठरलेल्या वडाच्या झाडाची भली मोठी फांदी रविवारी दुपारी मोडून चक्क रस्त्यावर पडली. त्यामुळे दोडामार्ग ते आई मार्ग वाहतूक मार्ग ठप्प झाला. मैदान ते कसई सातेरी मंदिर पर्यायी मार्ग असल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली नाही. झाड पडून देखील आपत्ती व्यवस्थापन कुणी फिरकलं नाही. अखेर कसई दोडामार्ग नगरपंचायतकडून झाडाची फांदी बाजूला करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दोडामार्ग ते आई मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याकडेला धोकादायक झाडे आहेत. वडाच्या झाडाची फांदी पडली. अलीकडे घाटवाडी येथे 4 झाडे वाकून खाली आली आहेत, पण बांधकाम विभागाकडून अद्याप ती तोडलेली नाही. दुर्घटना घडली की बांधकाम विभाग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोडामार्ग वसतिगृह नजीक भले मोठे वडाचे झाड होते. गेल्या वर्षी पण फांद्या तुटून पडल्या होत्या, काही वर अडकून होत्या. गेल्या 2 दिवसापासून पाऊस पडत आहे. रविवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास या वडाच्या झाडाची मोठी फांदी अलगद रस्त्यावर पडली. फांदी पडल्यामुळे 1.5 मिनिट लहान मुले पुढे गेली आणि फांदी पडली. थोडक्यात 2 जण वाचले. वडाच्या झाडाची फांदी मोडून पडली. याचबरोबर काही वीज वाहिन्या तुटून पडल्या. वीज प्रवाह सुरू होता तो तातडीने बंद करायला लावला. झाडाची फांदी पडल्याने दोडामार्ग ते आई मार्ग ठप्प झाला. बाजूला असलेल्या खेळाचं मैदान ते सातेरी मंदिर असा पर्यायी मार्ग होता. त्यामुळे शेकडो वाहनधारकांना यावेळी दिलासा मिळाला. अन्यथा शेकडो वाहनधारक अडकून पडले असते. झाडाची फांदी मोडून वाहतूक बंद याबाबत बांधकाम आपत्ती व्यवस्थापन यांना कळवून देखील कोणी फिरकलं नव्हतं. कसई दोडामार्ग नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायतकडून झाडाची फांदी बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या ठिकाणी आणखी धोकादायक झाडे आडवी आली आहेत, ती तोडून अपघात टाळावे अशी मागणी केली जात आहे. वडाच्या झाडाची फांदी पडत असताना कोणी वाहनधारक खाली न आल्यानं मोठा अनर्थ टळला. शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन 7वे इंटरनॅशनल योगासन चॅम्पियनशिप 2026 या मार्फत घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत वय वर्ष 65च्या पुढील गटात महिला विभागात योग विद्याधाम गडिंग्लजच्या साधिका बेळगुंदी येथील निवासी असलेले आणि इंचनाळ ग्रामस्थांची आदराने स्थान असलेले गीतांजली धोंडीराम पाटील यांनी यावरील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पुष्कळ पारितोषिके संपादित केली आहेत. त्यामध्येच हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवराष्ट्र विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या पारितोषिकाचे मानकरी ते ठरले. योग विद्याधाम गडिंग्लज बेळगुंदी आणि इंचनाळ ग्रामस्थ यांनी योग विद्यार्थ्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांचं कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे शालेय वस्तूंचं चिखली येतं वाटप. श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येतं गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वह्यांचं वाटप करण्यात आलं. संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा प्रोपायटर संदीपजी तापकिरी यांच्यामार्फत 42 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, 200 पाणी व 100 पाणी वह्या यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वाल्हेकर सर, माजी प्राचार्य वाघेश्वर विद्यालय चऱ्होली, परेश कटारिया प्रोपायटर परेश टेक्स्टाईल उपस्थित होते. यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मोलाची मदत झाली. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य सानप, मुख्याधिका नाणेकर, पर्यवेक्षिका ठोंबरे, पर्यवेक्षिका पंडित मॅडम यांनी सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्यामला पंडित यांनी केलं. प्रमुख पाहुणे वाल्हेकर यांनी, प्राचार्य वाघेश्वर विद्यालय चऱ्होली यांनी संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची विषयी माहिती दिली. गेली अनेक वर्षे या माध्यमातून ते गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करत आहेत. बुरुड मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं तर शेवाळे मॅडम यांनी आभार मानले.
सासोली येथे उत्कृष्ट कृषी समूह बचत गट आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 70 जणांनी घेतला लाभ. सासोली येथील उत्कृष्ट समूह महिला बचत गट तसेच गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटना स्थापन नवदुर्गा सभागृह सासोली येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 70 महिलांनी लाभ घेतला. गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्या वतीनं दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. अशा प्रकारे शिबिर सासोली येथे घेण्यात आलं. यावेळी डॉक्टर आकांक्षा मडगईकर वैद्यकीय अधिकारी, प्रवीण कांबळे प्रकल्प कार्यकारी अधिकारी, शकुंतला कवठणकर प्रकल्प परिचारिका, शंकर देसाई डेटा स्टाफ, कृष्णा किडजी चालक आरोग्य शिबिर घेण्यात आलं. मार्गदर्शक शिवसेना कार्यकर्ते गुरुदास सावंत यांनी केलं. यावेळी उत्कृष्ट समूह महिला बचत गट महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कळणे सड्यावर अज्ञात व्यक्तीने मेलेली गाय वासरू टाकल्यानं संताप. सरपंच जमीन मालक यांनी पुढाकार घेऊन जेसीबी मशीन आणून खड्डा खोदून केलं दफन. दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे सड्यावर कोणी अज्ञात इस्माने 4 चाकी वाहनात भरून मेलेली गाय तसेच काही दिवसापूर्वी जन्म घेतलेले मृत वासरू शनिवारी रात्री उशिरा सड्यावर आणून टाकल्याने संताप व्यक्त होत आहे. माणुसकी हैवान गोमाता तिचे वासरू त्याच्यावर खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्याचं सोडून अशा प्रकारे उघड्यावर गाय वासरू टाकण्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान सरपंच अजित देसाई, ग्रामस्थ जमीन मालक यांनी पुढाकार घेऊन बाजूला असलेले जेसीबी मशीन आणून खड्डा खोदून गाय वासरू यांना दफन केलं. गोमाता प्रेमी यांनी सरपंच ग्रामस्थ यांचे आभार मानले. आपण गाईला गोमाता मानतो. शासनाने गोमाता राज्य दर्जा दिला आहे. आजही अनेक ठिकाणी गावठी पाळीव जनावरे पाळली जात आहेत. काही विघ्न संतोषी दलाल जनावरे यांची तस्करी केली जात आहे. असे असताना कळणे सड्यावर अशा प्रकारे मेलेली गाय वासरू टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कळणे भिके कोनाळ सरपंच अजित देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गाय वासरू वाहनातून भरून आणून टाकलेले घटनास्थळी वाहनाचे टायराचे ठसे यावेळी दिसून आले. तर एक खड्डा खोदून पुरलं असतं तर काही वाटलं नसतं. अशा प्रकारे उघड्यावर टाकणं यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू शकते असे सरपंच अजित देसाई यांनी सांगून अशा लोकांवर कारवाई होणं आवश्यक आहे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दिल्लीतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना मोफत कायदे सल्ला अगर सुप्रीम कोर्टात हायकोर्टात केस चालवायचे असल्यास समाजवादी पार्टी मोफत मदत करेल. साती शिवाजीराव परुळेकर यांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीचं प्रकरण अत्यंत घृणास्पद असून 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतील असं सांगून मोदी सत्तेवर आले. पण केवळ न्यूजपेपर फोडणाऱ्यांच्याच घरात 15 लाख पोचले हे विदारक सत्य आहे. निवडणुका तोंडावर आल्यानंतर लाडक्या बहिणी म्हणून कोणत्याही अटीविना 1500 रुपये दरमहा खात्यावर जमा करणाऱ्या सरकारनेच याच बहिणींच्या मुलामुलींना न्याय मागण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर शांततामय मार्गाने आंदोलन चालू केलं. असं असताना 20 दिवस साधी चौकशी केली नाही. मात्र केवळ पेपर फुटीच्या संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा याच विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे दिला तर सरकारची नाचक्की होईल म्हणून या हजारो मुलामुलींच्यावर पोलिसांनी जीवघेणे हल्ले करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. या महात्मा गांधींनी शांततामय मार्गाने आंदोलन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं व शांततामय मार्गाने आंदोलनाची मागणी दिली. या महात्मा गांधींचा हा अपमान आहे. पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा झाली असती तर केवळ हा गैरप्रकारामुळे नायराशी 6 लाख विद्यार्थी या स्पर्धा परीक्षापासून अलिप्त राहिले व त्यांचं भविष्य अंधारात गेलं. वास्तविक विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राजकारणी येऊ नये म्हणून 20 दिवस सर्वच राजकीय पक्ष आंदोलनापासून अलिप्त राहिले. वांगचुक यांच्या उपोषणामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून अखेर सर्व विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले. पण भाजप विरोधी पक्षाचे राजकारण म्हणत असेल तर लोकशाहीत राजकारण म्हणजे समाजकारण ही संकल्पना भाजप मोडीत काढून हुकुमशाही आणणार काय असा संतप्त सवाल महाराष्ट्राचे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव व समाजवादी पार्टीचे शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष साती शिवाजीराव परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे. केंद्र सरकार एवढ्या वेळेस थांबलेले नाही तर या आंदोलनात आपलेच काही गोंड घुसून या आंदोलनाला बदनाम करत उलटपक्षी या आंदोलक हजारो विद्यार्थ्यांच्यावरच गुन्हे दाखल करत आहे. समाजवादी पार्टी या आंदोलन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून कृतीच्या पाठिंब्यास तर देत आहे. पण विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. त्यांना दिल्लीतील कोणत्याही कोर्टात वकिलाची फौज निर्माण करून मोफत केसेस चालवले. त्यासाठी दिल्लीतील काही वकिलांनी संमती दिली. यासाठी मोबाईल नंबर 80 87 23 24 10 वर संपर्क साधावा असं
समाजवादी पार्टी मोफत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.